Hello students, welcome in our new video, section 4, 4.1 History of Novel. Today we are turning towards the last point of our lesson, that is types of novel. And this topic is most important topic in this lesson. Okay, now see, now you can watch on the board that there are total 13 types of novels. Understand? Now see, I am going to read the names of these novels, names of these types, and afterwards we will see these types in details. Okay? See the first one, realistic novel. In Marathi, वास्तववादी. आपण या सगळ्यांची इन्फॉर्मेशन पुन्हा डिटेलमध्ये बघणार आहोत. आता फक्त नावं रीड करणार आहोत. बघा, रिअलिस्टिक नॉवेल, पिकॅरेस्क नॉवेल, हिस्टॉरिकल नॉवेल, एपिस्टोलरी नॉवेल, गोथिक नॉवेल, ऑटोबायोग्राफिकल नॉवेल, एलिगरिकल नॉवेल, यूटोपियन और डायस्टोपियन नॉवेल, साइकोलॉजिकल नॉवेल, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल, Bildungsroman novel, science fiction, and the last one is detective fiction or novel. These are the types of novels. Now we are going to turn towards these types in detail. Okay? Now see the types in detail. The first type, that is realistic novel. Realistic means वास्तववादी. आता हे वास्तववादी नॉवेल्स, वास्तववादी कादंबरी म्हणजे नक्की काय बघूया. इट इज अ फिक्शन अँड फिक्शन मीन्स इमॅजिनरी, काल्पनिक. नाव तर आहे वास्तववादी आणि खाली म्हणतोय आपण लगेचच इट इज अ फिक्शन. फिक्शन म्हणजेच काय, काल्पनिक. जरी गोष्ट असेल म्हणजे त्या नॉवेलमध्ये सांगितलेली गोष्ट ही वास्तवावर आधारित असेल. वास्तववादी म्हणजेच काय, वास्तव जीवनावर जरी आधारित असली तरी लेखक त्यामध्ये म्हणजे तो वास्तव आपल्या गोष्टीमध्ये उतरवताना लेखक स्वतःच्या कल्पनांचा सुद्धा वापर करत असतो की नाही. आणि म्हणून या रिअलिस्टिक नॉवेलला आपण काय म्हणणार आहोत, इट इज अ फिक्शन. नेक्स्ट पॉइंट इज इट गिव्स इफेक्ट ऑफ रिअलिझम. दो इट इज अ फिक्शन, it gives effect of realism. The readers can get the effect of realism through these realistic novels. Understand? जरी वास्तवावर आधारित असेल तरी लेखक स्वतःच्या कल्पनांचा वापर करणार आहे, पण वाचकांना, रीडर्सना ते वाचताना, ते नॉवेल, ती कादंबरी वाचताना दे गेट द इफेक्ट ऑफ रिअलिझम. त्यांना कुठेतरी वास्तवाचं इफेक्ट त्या नॉवेलमध्ये दिसणार आहे. Also called as a novel of manner. These realistic novels are also called as novel of manner. या रिअलिस्टिक नॉवेल्सनाच आपण काय म्हणतो, नॉवेल ऑफ मॅनर. डू यू अंडरस्टँड? नॉवेल ऑफ मॅनर. And see here one example is given to you. What is the example of a novel of manner? Novel of manner चे example काय दिलेलं आहे आपल्याला, एव्हेलिना. And that novel, that realistic novel, Evelina, is written by Francis Burney. Understand? Francis Burney हे कोण आहेत, तर या नॉवेलचे लेखक आहेत. And see, Francis Burney is a female novelist. Understand? Female, woman novelist आहे, लेडी आहेत. ओके, फ्रान्सिस बर्नी. आणि त्यांनी कोणतं नॉवेल लिहिलेलं आहे, एव्हेलिना. आणि एव्हेलिना हे कसलं नॉवेल आहे, तर इट इज कॉल्ड एज अ नॉवेल ऑफ मॅनर और इट इज अ रिअलिस्टिक नॉवेल. नाउ सी, इट हॅज कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स. कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स, कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंत, म्हणजे सहज तुम्हाला समजणार नाहीये कोणत्या कॅरेक्टरचं कोणाशी काय रिलेशन आहे, हे समजायला थोडंसं कठीण असतं. कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स आहेत. नेक्स्ट पॉइंट, मोटिव्स ऑफ दीज कॅरेक्टर्स आर रूटेड इन द सोशल क्लास. दीज कॅरेक्टर्स आर रूटेड इन द सोशल क्लास. म्हणजेच काय, दीज कॅरेक्टर्स आर रिलेटेड टू द सोशल क्लास. सामाजिक वर्गाशी रिलेटेड असे
पात्र या नॉवेलमध्ये लेखकाने चूज केलेले असतात. नाऊ सी, एव्हरीडे एक्सपिरियन्सेस सीन इन इंटरॅक्शन विथ अदर कॅरेक्टर्स. सी, everyday experiences, whatever the writer experience in his day-to-day life, that experiences he narrated or he wrote in his novel. लेखकाला स्वतःच्या लाईफमध्ये जे म्हणजे डे टू डे लाईफमध्ये जे एक्सपिरियन्सेस आलेले आहेत, अनुभव आलेले आहेत, हेच अनुभव आपल्याला त्या नॉवेलमध्ये उतरवलेले दिसून येतात. सो दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ नॉवेल, दॅट इज रिअलिस्टिक नॉवेल. नाऊ सी द सेकंड वन, पिकॅरेस्क नॉवेल. नाऊ पिकॅरेस्क म्हणजेच काय, तर मगाशी म्हटलं होतं भटक्या जीवनावर, भटकी जमात जी आहे या भटक्या जमातीतील लोकांच्या जीवनावर किंवा त्या लोकांना असलेल्या समस्या यांवर लिहिलेलं नॉवेल म्हणजेच कोणतं नॉवेल, तर पिकॅरेस्क नॉवेल. द वर्ड पिकॅरेस्क ओरिजिनेटेड फ्रॉम स्पॅनिश वर्ड पिकॅरो. हा पिकॅरेस्क नॉवेल मधला पिकॅरेस्क हा शब्द कुठून आलेला आहे? इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम स्पॅनिश वर्ड पिकॅरो. इट कम्स फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकॅरो अँड द वर्ड पिकॅरो मीन्स रग. सी द प्रोनाउन्सिएशन ऑफ दिस वर्ड, रग. रग इन मराठी भटक्या, म्हणजे भटक्या जमातीतील लोक. सो नॉवेल कोणाबद्दल आहे, तर भटक्या जमातीतील लोकांबद्दल आहे आणि म्हणून त्या नॉवेलला पिकॅरेस्क नॉवेल असं म्हटलं जातं. नॅरेट्स ॲडव्हेंचर्स ऑफ प्रोटॅगनिस्ट. प्रोटॅगनिस्ट मीन्स वी सॉ अर्लियर, प्रोटॅगनिस्ट मीन्स hero. So the picaresque novels narrates adventures of protagonist. Whatever the adventures are done by the protagonist, म्हणजे हिरो कडून जे जे काही ऍडव्हेंचर, साहस झालेले आहेत, या साहसांचं वर्णन तुम्हाला पिकॅरेस्क नॉवेलमध्ये दिसून येणार आहे. ही कॅन बी इसेंट्रिक और डिसरेप्युटेबल पर्सन. दॅट ही मीन्स द हिरो, द प्रोटॅगनिस्ट. The protagonist don't get any type of respect in society. So he is disreputable, disrespectful person in society. सोसायटीमध्ये, समाजामध्ये त्या हिरोला, जरी तो हिरो आहे तरी पण त्या हिरोला कोणत्याही प्रकारचा मान सन्मान सोसायटीमध्ये नाही. अशी व्यक्ती ही कोण असणार आहे, तर पिकॅरेस्क नॉवेलची हिरो असणार आहे. लक्षात घ्या, हिरो आहे तरी सुद्धा समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा मान त्या व्यक्तीला मिळालेला नाही, अशी ती व्यक्ती. डझंट हॅव एनी टाइप ऑफ रिस्पेक्ट इन सोसायटी. डू यू अंडरस्टँड? अपियर्स इन अन एपिसोडिक फॉर्म. दिस नॉवेल appears in episodic forms. It means that there are some small episodes in picaresque novel. या नॉवेलमध्ये छोटे छोटे असे तुम्हाला एपिसोड, भाग दिसणार आहेत. Do you understand these two types of novel? The first one is realistic novel and the second one is picaresque novel. Keep in mind, realistic novel म्हणजेच काय, तर वास्तवावर आधारित असे जे नॉवेल्स आहेत त्यांना आपण रिअलिस्टिक नॉवेल्स म्हणणार आहोत. आणि लक्षात ठेवायचं, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. मे बी अ शॉर्ट नोट. अंडरस्टँड? सो मे बी देअर विल बी अ क्वेश्चन अबाउट द टाइप्स ऑफ नॉवेल्स. तुम्हाला टाइप्स ऑफ नॉवेल्स डिस्क्राईब करायला सांगतील किंवा एखादा प्रकार देतील. फॉर एक्झाम्पल रिअलिस्टिक नॉवेल. अंडरस्टँड? सो राईट अ शॉर्ट नोट ऑन रिअलिस्टिक नॉवेल. सो दिस इन्फॉर्मेशन शुड बी देअर इन युअर आन्सर. अंडरस्टँड? सो what is the information? It is a fiction. हे रिअलिस्टिक नॉवेल म्हणजे काय आहे, जरी वास्तवावर आधारित असलेलं असलं तरी सुद्धा त्या लेखकाच्या कल्पना त्यामध्ये उतरवलेल्या आहेत. अंडरस्टँड? गिव्स इफेक्ट ऑफ रिअलिझम, ऑल्सो कॉल्ड ॲज नॉवेल ऑफ मॅनर, अँड द एक्झाम्पल इज एव्हेलिना बाय फ्रान्सिस बर्नी. इट हॅज कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स. मोटिव्स ऑफ these characters are rooted in the social class. Everyday experiences seen in interaction with other characters. Understand? Now the next or the second type is picaresque novel. Keep in mind that the word picaresque originated from Spanish word picaro. Picaresque हे नाव कुठून आलेलं आहे, तर पिकॅरो या स्पॅनिश वर्ड मधून आलेलं आहे. आणि पिकॅरो म्हणजेच काय, रग. रग म्हणजेच भटकी जमात. Narrates adventures of protagonist. You can see the adventures of hero
and that hero, how is the hero of Picaresque novel? Picaresque novelचा hero कसा आहे तर he is a disrespectful person in the society, and this novel appears in an episodic form. There are small episodes in the novel. Okay, the remaining types of novels we will see in our next video. Okay, thank you.